नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने 4 शाळांना आहे तो दंड आकारला आहे। साधारणपणे 15 कोटीचा दंड आहे। मात्र शिक्षण विभागाने केवळ नोटीस देण्याचं काम केलं, मात्र प्रत्यक्षात दंडात्मक जी कारवाई करायला पाहिजे होती, दंड वसूल करायला पाहिजे तसं शिक्षण विभाग करताना दिसून येत नाही। केवळ पत्र देण्याचं काम करतात। याच अनुषंगाने टेकाडे सर आहेत, प्रहारच्या संघटनेचे नेते आहेत। सर, काय तुमच्या माहितीच्या अधिकारात उत्तर देण्यात आहे? या ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत ह्या बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत, कारण त्याला अधिकृत मान्यता नाही आहे शासनाची जर अधिकृत मान्यता नाही आहे तर महानगरपालिकेने पर दिवसाला 10,000 रुपये दंड असा टोटल या 4 शाळांना 15 कोटीचा दंड ठोठावलेला आहे। परंतु हा दंड फक्त नोटिसी पुरताच आहे। प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी हा दंड वसूल केलेला नाही। अधिकारी इथे फक्त नोटीस पाठवायचा पगार घेतात, दंड वसूल कोण करणार हा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। आणि त्याचबरोबर सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होणार आहे, आता या स्कूलला 5-6 वर्ष, मला वाटते सगळ्यात नवीन स्कूल जी आहे तिला 6 वर्ष झाले आहेत। म्हणजे हे पोरं जेव्हा 10व्या वर्गात जातात तर हे कोणत्या बोर्डामध्ये परीक्षा देणार, या पोरांचं भवितव्य काय हा प्रश्न उद्या महानगरपालिकेच्या समोर ज्यावेळेला उपस्थित होईल त्यावेळेला हे अधिकारी काय करणार आहेत। आज सुद्धा आम्ही आयुक्तांची भेट घेतली तर काल आयुक्तांचं म्हणणं आहे की मी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही। जर आयुक्तच कारवाई करत नाहीत, तिथे जर बेकायदेशीर असल्याचा बोर्डसुद्धा लावत नसतील महानगरपालिका, तर पालक इथे कन्फ्यूज होऊन तिथे ॲडमिशन घेतात। तर पालकाचा दोष नाही तर हा महानगरपालिकेचा दोष आहे। महानगरपालिकेने बेकायदेशीर शाळांची लिस्ट जाहीर करायला पाहिजे आणि त्या शाळांच्या समोर एक जाहीर मोठा फलक लावला पाहिजे, जेणेकरून पालक तिथे प्रवेश घेणार नाही। सर, दंड आकारला पण मात्र ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे तशी केलेली नाही आहे। पुढं काय करणार तुम्ही? या शाळांचा दंड जर महानगरपालिकेने तात्काळ आता आकारला नाही तर प्रहार संघटना आक्रमकपणे या संदर्भात भूमिका घेऊन आक्रमकपणे आंदोलन या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून आंदोलन करेल, एवढाच इशारा आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही इथे देणार आहोत। ज्या पद्धतीने शिक्षण विभाग काहीच कारवाई करत नाही, येत्या काळामध्ये प्रहार संघटना रस्त्यावर उतरून किंवा पालिकेत उतरून आक्रमक करेल। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।